बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा व सोहळा पार पडत आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक भक्त पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले आहेत। शुक्रवारी या सोहळ्याचा पहिलाच दिवस होता। पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त कार्यक्रमाला उपस्थित होते। गणेशाचे गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच विविध धार्मिक गीतांचे सादरीकरण करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित पुणे शहराचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे आमदार, माजी नगरसेवक तसेच महाराष्ट्रातून आलेले महाराज मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी प्रमुख महाराज प्रदीप मिश्राजी यांचे व्यासपीठावर आगमन होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसेच कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप यांना प्रदीप मिश्राजी यांनी पुष्पहार अर्पण केला। हा कार्यक्रम पुढील 7 दिवस सुरू असणार आहे, त्यामुळे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भाविक भक्तांना जेवणाची व्यवस्था जगताप कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे। तर या सोहळ्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे। पाहूया। सगळ्यांना ओम नमः शिवाय। आज या ठिकाणी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं परमपूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा सिवोर यांचं अष्टविनायकचं शिवपुराण कथाचं आयोजन हे पिंपरी चिंचवडकरांना नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि तमाम पूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी ही एक पर्वणीच आहे। आज आपण पाहिलं तर याच्या अगोदर लक्ष्मणभाऊ मित्र परिवारानं रामदेव बाबांचं योग साधना असू द्या किंवा श्री श्री रविशंकर असू द्या, वामनराव पै असतील, पांडुरंग शास्त्री आठवलेजी असतील, त्याचप्रमाणे नारायणपूरचे आमचे महाराज असतील, यांचे कथाकथन आणि सांस्कृतिक असे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि हा एक कार्यक्रम आयोजित करताना निश्चितच आम्हाला माननीय लोकनेत्यांची खूप उणीव जाणवती आहे आणि आम्हाला एक सार्थ अभिमान वाटतो की त्यांनी हा जो काही संस्कृतीचा आणि आपल्या या ज्या पुण्याची वारसा आहे वारकरी संप्रदायाचा आणि आपल्या हिंदुत्वाचा त्याचं जतन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आजच्या दिवशी आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी अफाट गर्दी होईल। साधारणतः 1.5 लाखाच्या लोक आत्ताच आलेली आहेत आणि बाकीच्या पोलीस डिपार्टमेंट आणि यांच्या अंदाजानुसार आजच्या दिवसाला कमीत कमी 2.5 ते 3 लाख लोक येण्याची शक्यता आहे आणि यापुढे त्याची वाढ होण्याची शक्यता आहे। आज जर पाहिलं तर काल आणि परवा आम्ही जवळपास एक 25,000 लोकांची आम्ही प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि यापुढील काळात कारण महाराजांचा जिथे जिथे प्रोग्राम होतो तिथे लाखभर प्लस लोकांची प्रसादाची व्यवस्था करायची असते आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी करतच असतो आणि ह्यावेळेस आम्हाला लाखभरपेक्षा जास्त करायला लागली तरी आमची सर्व टीम सज्ज आहे। लक्ष्मणभाऊ मित्र परिवार आणि निर्माल्य प्रतिष्ठानच्या वतीनं आणि सेवेकरांच्या वतीनं कुठल्याही भाविकाला कुठल्याही येणाऱ्या साधकाला इथंही कसल्याही आणि कुठल्याही प्रकारची सेवा आम्ही कमी पडू देणार नाही। अष्टविनायक महापुराण कथा या कथेचे कथाकार आहेत परमपूजनीय प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखवाणीद्वारे दिनांक 15 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान दुपारी 2 ते 5 दररोज ही कथा असणार आहे आणि आज
या कथेचा प्रारंभ या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे। आज जर परिस्थिती आपण बघितली तर जवळपास लाखापेक्षाही जास्त भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि या कथेचं आयोजन लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवार आणि निर्माल्य फाउंडेशन तसेच या कथेचे निमंत्रक जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष शंकरभाऊ पांडुरंग जगताप यांनी निमंत्रण केलेलं आहे। आम्ही या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना आणि पिंपरी चिंचवडकरांना विनंती करणार आहे की असा हा योग आपल्याला श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी मिळालेला आहे, त्याचा अधिक लाभ घेऊन आपल्या जीवन आनंदीमय करावं अशी मी सर्व भाविक भक्तांना आणि पिंपरी चिंचवडकरांना विशेष करून त्या ठिकाणी विनंती करतो। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिली ही महापुराण कथा आहे की श्री अष्टविनायकाच्या आता गणपती येऊ घातलेले आहे आणि अष्टविनायकावरती ही कथा केली जाणार आहे आणि श्री शंकराच्या महात्म्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महत्त्व त्या ठिकाणी या कथेच्या द्वारे परमपूजन पंडितजी मिश्रा यांच्या मुखवाणीद्वारे हे सर्व भाविकांना मंत्रमुग्ध करणार आहे। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सांगोलकर श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणाहून आजच्या या शिवमहापुराण कथेकरता आलेलो आहे। माऊली, आपण पाहू शकतो की हजारोच्याच नव्हे तर लाखोच्या संख्येने आज या ठिकाणी भाविक जमले आहेत। हे जे महापुराण कथा महासोहळ्याचे जे आयोजन करण्यात आले ह्याकडे तुम्ही कसं पाहताय? या महापुराण कथेमध्ये जे आयोजक आहेत ते वैकुंठवासी लक्ष्मण भाऊ जगताप यांचा संपूर्ण मित्रपरिवार आणि या मित्रपरिवाराच्या वतीनं हा सर्व कथा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। महाराष्ट्रामध्ये नवी इथं आज पुण्यनगरीमध्ये पुणे जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हा कथा सोहळा पहिल्यांदाच या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पंडित पूज्य श्री पंडित मिश्राजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून हा शिवमहापुराण कथा या ठिकाणी सोहळा श्रवण करण्यात येणार आहे आणि त्याच्याकरता लाखोनी या ठिकाणी समाज उपस्थित आहे। आज पहिलाच दिवस आहे, खरं तर अजून 7 दिवस या ठिकाणी ही खूप पिंपरी चिंचवडकरांकरता पुणे परिसराकरता एक पर्वणीच आहे श्रवणाची आणि या श्रवण सुखाचा सर्वांनी मोठ्या आनंदानं लाभ घेणारच आहेत। आम्हीही घेत आहोत, तुम्हीही अवश्य हा श्रवणाकरता उपस्थित राहा अशी सर्वांना विनंती। महाराज, तुम्ही कसं पाहताय आज ह्या ठिकाणी हे जे भव्य आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, या सोहळ्याचं आयोजन जे आहे लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आहे, मोठमोठ्या सोयीसुविधा या ठिकाणी त्यांच्याकरिता करण्यात आले, 7 दिवस त्यांचा मुक्काम देखील या ठिकाणी असणार आहे, तुम्ही कसं पाहताय या कार्यक्रमाकडे? या कार्यक्रमामध्ये आता हा जो भगवान शिव पुराण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे, या सोहळ्यामध्ये हे लाखोनी भाविक उपस्थित झालेले आहेत। तर या सोहळ्याकरता सर्व हे अन्नदान निवासाची व्यवस्था भाऊंनी या ठिकाणी लक्ष्मण भाऊ वैकुंठवासी जगताप यांनी ही जी व्यवस्था केलेली आहे, अप्रतिम हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। पिंपरीकरांकरता सर्व पुणे परिसरातील सर्वच भाविक भक्तांकरता हा पर्वणी आहे, ही अत्यंत उत्तम असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। सर्वच हा सोहळा आपणही या ठिकाणी यायचं आहे आणि या सोहळ्याचा उपभोग आनंद घ्यायचा आहे। सर्वांना रामकृष्ण आहे। आणि हा योगायोग आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की या यज्ञाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या। आणि जे आयोजक आहेत आपले शंकरभाऊ जगताप त्यांनी तर असं नियोजन केलं की म्हणजे भुकेल्याला द्याव्या नाही, तुम्ही इथे या, कथा ऐका, श्रवण करा, भोजन करा, म्हणजे ज्ञानदान पण आहे आणि अन्नदान पण आहे। माऊली, काय सांगाल? तुमच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसतोय, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेत, तुम्ही देखील या ठिकाणी आलात, काय सांगाल? प्रत्येक व्यक्ती या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्रस्त आहे, भयग्रस्त आहे आणि त्रस्त आणि भयग्रस्त व्यक्ती आपण कुठंतरी मस्त राहावं यासाठी कथा श्रवण करते। निश्चितच ज्या अपेक्षेनं हा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी ज्या अपेक्षेने या ठिकाणी ते उपस्थित आहेत त्यांच्या अपेक्षा भगवान शिवांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील। प्रदीप मिश्रा महाराज प्रथमच पिंपरी चिंचवड नगरीमध्ये आले होते, कसं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक साधूचं स्वागतच मोठ्या प्रमाणात असते, त्याची ही नांदी आहे, त्याचा हा सामा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत करून आता महाराज श्री बोललेतच की पहिल्या दिवशी जर हा जनसागर आहे तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते म्हणाले कल क्या हुआ तेरा कालिया, ते त्यांच्या मुखारविंदातून। आणि
ही नोज एव्हरीथिंग. परमात्म्याला ते माहीत आहे, त्याची कथा तो करून घेतोय आणि तो कथा करून घेत असल्यामुळे बाकीच्यांनी चिंता करण्याचे कारण आहे. सर्वेंद्रियाचे कान करून प्रत्येक श्रोत्याने ती कथा श्रवण करावी. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. वारकरी संप्रदाय म्हणजे ज्याला सनातन धर्मामध्ये पुरातन धर्म असलेला वारकरी संप्रदाय. देवाचे रूप वेगळे आहेत, देव एक आहे. शिर्डीच्या साईबाबांनी म्हटलेलं आहे की सबका मालिक एक. देवाचे रूप अनेक, देव एक आहे. म्हणून या कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि सोपं साधन असेल नामस्मरण, नामचिंतन. आणि कलियुगामध्ये जो भगवान देवाचं नामस्मरण करेल त्यांना त्या ठिकाणी भगवंताची आठवण राहील आणि देवही त्यांच्याकडे लक्ष देईल, त्यांना सांभाळेल. कलियुगामध्ये दुसरं काही करणं शक्य नाही, परंतु नामचिंतनामध्ये ताकद असते. नामस्मरणाला देवाचं नाव घेण्यासाठी विशेष काही लागत नाही. म्हणून या ठिकाणी मनुष्य जन्म आपल्याला देवाने दिला तर या मुखाने देवाचं नामस्मरण करणं. महाराज, आज या ठिकाणी जे संपूर्ण नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं? महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलंय, मुक्कामाची सोय या ठिकाणी आहे, कसं वाटतं? आता मी पूर्ण भारतामध्ये कथा कीर्तनामध्ये पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर या सत्संगामध्ये जातो. हे पुन्हा मोठं शहर आहे, या ठिकाणी ही जागा पुरणार नाही. आणि सत्संग जो चाललेला आहे त्यामध्ये सर्व प्रेमाने आनंदाने भगवंताच्या भक्तीसाठी येतात. ईश्वर त्यांच्याकडून सेवा करून घेतो. म्हणजे खूपच छान वाटतं, कारण की पहिल्यांदा पंडित मिश्रा आपल्या पुण्यात आलेत, सगळ्यांना दर्शन दिलं, त्यांची अनमोल वाणी सगळ्यांना ऐकायला भेटतात आहे. आणि एवढं खूप छान, म्हणजे खूपच छान बोलतात ते. म्हणजे त्यांचं ऐकलं ना मन प्रसन्न वाटतात. मनातले जे विचार आहेत ते एकदम थोड्या वेळासाठी तरी का होईना ते लांब होतात. आणि म्हणजे मी तर म्हणाल की सगळ्यांनी इथं यावं, त्यांना ऐकावं. म्हणजे जगताप मॅडमनी जे आपल्यासाठी केलं आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. ताई, तुम्ही कुठून आलात? तुम्हाला कसं वाटतं आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल? मला बी खूप छान वाटतं. मी बी आले त्यांना बघायला. त्यांचं नेहमी आम्ही मोबाईलमध्ये बघत असतो, पण आज आम्ही समोर त्यांना बघणार आहेत, तर खूपच छान वाटतंय बघायला. कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.